विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे प्रॅक्टिकल जे पाहणार आहोत आपण ते आज आपण प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मरवरचे प्रॅक्टिकल पाहणार आहोत आपण. याच्या पहिले आपण काय केलं होतं की इलेक्ट्रिकल वायरिंगवरचे प्रॅक्टिकल पाहिले आपण, त्याच्या अगोदर लाईटचे प्रॅक्टिकल पाहिले होते. आज आपण नवीन टॉपिक घेतला या ठिकाणी, तो म्हणजे ट्रान्सफॉर्मर. तुम्हाला माहिती आहे की ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय आहे, ट्रान्सफॉर्मर काय असतं, ट्रान्सफॉर्मरची रचना कशी आहे हे तुम्हाला माहिती आहे. ट्रान्सफॉर्मरमध्ये किती वायंडिंग असतात, त्याच्यातली एलटी वायंडिंग कशी असते, एसटी वायंडिंग कशी असते, त्याला प्रायमरी वायंडिंग कोणाला म्हणतात, सेकंडरी वायंडिंग कोणाला म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे. तर आपल्याला आजचं जे प्रॅक्टिकल आपल्याला घ्यायचं आहे ट्रान्सफॉर्मरवरती, ते ट्रान्सफॉर्मरचं जे प्रॅक्टिकल आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की एसटी आणि एलटी वायंडिंग कशी ओळखायची ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये पहिला भाग आपला आहे की एसटी वायंडिंग कशी ओळखायची आणि एलटी वायंडिंग कशी ओळखायची. आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये आपण वायंडिंगचा रेजिस्टन्स मेजरमेंट करणार आहोत. आपण रेजिस्टन्सच्या साह्याने, म्हणजे रेजिस्टन्स किती आहे, एलटी वायंडिंगचा रेजिस्टन्स किती असतो, एसटी वायंडिंगचा रेजिस्टन्स कसा असतो ते आपल्याला पाहायचं आहे आणि त्याच्यावर ठरवायचं आहे की एसटी वायंडिंग आपली कोणती राहणार आहे आणि एलटी वायंडिंग कोणती राहणार आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. पहिले म्हणजे आयडेंटिफिकेशन ऑफ एसटी आणि एलटी वायंडिंग करायचं आपल्याला. त्याच्यानंतर त्याचं पाहिजे की त्याचे टर्मिनल्स आहे, म्हणजे एसटी वायंडिंगचे 2 टर्मिनल असतील, एलटी वायंडिंगचे 2 टर्मिनल असतील, हे पाहायचं आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पोलॅरिटी. ट्रान्सफॉर्मर म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये पोलॅरिटी अत्यंत महत्वाची. ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण पाहतो की 2 प्रकारची पोलॅरिटी जनरली आपल्याला माहित असते, एक ऍडिटिव्ह पोलॅरिटी आणि दुसरी सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी. मग ऍडिटिव्ह पोलॅरिटी म्हणजे काय असते, सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी मध्ये काय असतं ते आपल्याला पाहायचं. ही आपली दुसरी टेस्ट आहे, म्हणजे त्याला आपण पोलॅरिटी टेस्ट म्हणू. तर पहिले आपण जो पाहणार आहोत प्रॅक्टिकल जे आहे आपलं आजचं, त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या प्रॅक्टिकलचं नाव काय ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणते कोणते भाग असतात ते तुम्हाला मी थोडक्यात सांगेल याच्यामध्ये. त्याच्यानंतर या प्रॅक्टिकलमध्ये आपण प्रॅक्टिकल करत असताना त्याच्यामध्ये कोणकोणत्या स्किल्स आपल्यामध्ये येणार आहे, त्याच्यानंतर त्याची पोलॅरिटी टेस्ट कशी करायची, त्याचा उद्देश काय आहे हे आपल्याला पाहायचं आणि प्रॅक्टिकल करत असताना कोणकोणत्या दक्षता घ्यायच्या ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्या प्रॅक्टिकलचं आजचं नाव काय आहे, तर आपल्या प्रॅक्टिकलचं नाव आहे की टू आयडेंटिफाय एसटी अँड एलटी वायंडिंग. एसटी म्हणजे काय, हाय टेन्शन वायंडिंग. हाय टेन्शन वायंडिंग म्हणजे काय, ज्या साईडचं व्होल्टेज जास्त असतं त्याला हाय टेन्शन वायंडिंग असं म्हणतात. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे एलटी वायंडिंग. एलटी वायंडिंग म्हणजे लो टेन्शन, म्हणजे ज्या साईडचं व्होल्टेज कमी असतं त्याला लो टेन्शन वायंडिंग असं आपण म्हणतात. आपल्याला ट्रान्सफॉर्मरचे एसटी आणि एलटी वायंडिंग पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं, ट्रान्सफॉर्मरची जे पोलॅरिटी टेस्ट घ्यायची. पोलॅरिटी टेस्ट आपण जी घेणार ती पोलॅरिटी टेस्ट मध्ये आपल्याला 2 प्रकारचे पोलॅरिटी टेस्ट आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये एक ऍडिटिव्ह पोलॅरिटी आणि दुसरी सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी. मग ऍडिटिव्ह पोलॅरिटी मध्ये काय होतं आणि सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी मध्ये काय होतं ते आपल्याला पाहायचं. आपला आजच्या प्रॅक्टिकलचा उद्देश काय आहे, उद्देश मध्ये आपण काय करणार की मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ एसटी अँड एलटी वायंडिंग. म्हणजे आपल्याला काय करायचं या प्रॅक्टिकलमध्ये, जी एसटी वायंडिंग आहे मग एसटी वायंडिंग कोणती आहे, त्याचा रेजिस्टन्स किती असतो, का बरं त्याचा रेजिस्टन्स तितका आहे, काय बरं रेजिस्टन्स जास्त आहे ते आपल्याला पाहायचं आहे. एलटी वायंडिंग म्हणजे काय, तर लो टेन्शन वायंडिंग, त्याचा रेजिस्टन्स का बरं कमी असतो ते सुद्धा आपल्याला पाहायचं, ते आयडेंटिफिकेशन करायचं आहे. त्याच्यानंतर एसटी वायंडिंग आणि एलटी वायंडिंगचे जे टर्मिनल्स आहेत त्याचं नॉमेनक्लेचर आपल्याला करायचं आहे. म्हणजे एसटी वायंडिंगचे टर्मिनल कोणते असणार, एलटी वायंडिंगचे टर्मिनल कोणते असणार ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे केल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की ट्रान्सफॉर्मरची पोलॅरिटी टेस्ट करायची आपल्याला. मग ट्रान्सफॉर्मरची पोलॅरिटी कशासाठी करतो आपण, तर लक्षात ठेवा की बऱ्याच ठिकाणी पोलॅरिटी, ट्रान्सफॉर्मरची जी पोलॅरिटी आहे, जेव्हा 2 ट्रान्सफॉर्मर पॅरलल मध्ये जोडतो आपण किंवा त्यापेक्षा जास्त ट्रान्सफॉर्मर आपल्याला पॅरलल्स मध्ये जोडायचे, पॅरलल ऑपरेशन करायचं आहे, तेव्हा ही पोलॅरिटी अत्यंत महत्वाची असते. पोलॅरिटीमुळे काय होतं की ऍक्च्युली अचूकता आपल्याला माहित पडते. ट्रान्सफॉर्मरचे जे टर्मिनल्स आहेत ते बरोबर जोडले गेलेले आहेत की ते आपल्याला समजतं. त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत की पहिल्या टेस्टमध्ये आपण ओहम मीटरचा किंवा मल्टीमीटरचा आपण वापर करणार आहोत. त्याच्यावरून आपण काय करणार आहोत, ट्रान्सफॉर्मरची एसटी वायंडिंग आपण ओळखणार आहोत. मग ते एसटी वायंडिंग ओळखण्यासाठी आपल्याला त्याचा रेजिस्टन्स किती असला पाहिजे ते आपल्याला पाहायचं आहे. एलटी वायंडिंगचा रेजिस्टन्स किती असला पाहिजे ते आपल्याला पाहायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला व्होल्ट मीटरचा वापर करून काय करायचं, आपल्याला त्याची पोलॅरिटी टेस्ट घ्यायची आहे. मग आता व्होल्ट मीटरचा आपण वापर करणार, मग आपल्याला काय करायचं आहे, एसटी वायंडिंगचं व्होल्टेज मोजायचं आहे, त्याच्यानंतर एलटी वायंडिंगचं व्होल्टेज मोजायचं आहे आणि या 2 वायंडिंग मध्ये किती व्होल्टेज मिळतं, व्होल्टेज कमी मिळतं की जास्त होते, त्या 2 व्होल्टेजची बेरीज झाली की वजाबाकी झाली ते आपल्याला पाहायचं आहे. आणि यात येणाऱ्या रिडिंगवरून जे काही व्होल्टमीटरचं रिडिंग येईल, जे काही ओहम मीटरचं रिडिंग येईल, त्याच्यावरून आपण मग काय करणार आहोत, एसटी वायंडिंग, एलटी वायंडिंग ते पाहणार आहोत. त्याच्यानंतर पोलॅरिटी आपण सुद्धा पाहणार आहोत. हे प्रॅक्टिकल करत असताना तुमच्यामध्ये स्किल्स कोणत्या कोणत्या येतात ते आपल्याला पाहूया प्रॅक्टिकलमध्ये कोणकोणत्या. मित्रांनो, या प्रॅक्टिकलमध्ये आपण जेव्हा प्रॅक्टिकल करतो ते प्रॅक्टिकल करत असताना तुमच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल्स येणार आहे. प्रॅक्टिकल करण्याचा मुख्य उद्देश तुम्हाला सांगितलं की आपल्याला याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन ऑफ एसटी अँड एलटी वायंडिंग, एसटी अँड एलटी वायंडिंग म्हणजे यामध्ये हाय टेन्शन वायंडिंग आणि लो टेन्शन वायंडिंग आपल्याला ओळखायचं आहे, ती एक. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पोलॅरिटी घ्यायची आहे. मग ऍडिटिव्ह पोलॅरिटी आणि सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी आपण पाहणार आहोत. मग ऍडिटिव्ह पोलॅरिटी मध्ये काय होतं
सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटीमध्ये काय होतं ते आपल्याला पाहायचं. तर आपण याच्यामध्ये काय करणार की सर्वात पहिले आपल्या याच्यामध्ये स्किल कोणत्या येणार आहे. मी नेहमीप्रमाणे तुम्हाला परत सांगतो की प्रॅक्टिकल करत असताना सर्वात महत्वाची स्किल कोणती आहे, तर ते प्रॅक्टिकलचं नाव दिल्यानंतर त्याच्यामध्ये लागणारं रिक्वायर्ड मटेरियल कोणतं आणि रिक्वायर्ड टूल्स कोणते. आता या ठिकाणी आपण प्रॅक्टिकल जे करणार आहोत ते ट्रान्सफॉर्मरचं प्रॅक्टिकल करणार. मग त्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्मरची निवड करता आली, म्हणजे आपण कोणत्या प्रकारचं ट्रान्सफॉर्मर घेणार आहोत ते आपल्याला माहिती. त्या ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग कशामध्ये आहे, त्याचं रेटिंग दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचं प्रायमरी साईडचं व्होल्टेज किती आहे, सेकंडरी साईडचं व्होल्टेज किती आहे, कोणत्या प्रकारचा ट्रान्सफॉर्मर होता तो, कोर टाईपचा ट्रान्सफॉर्मर आहे की सेल टाईपचा ट्रान्सफॉर्मर आपण घेतलेला आहे, तो ट्रान्सफॉर्मर आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यानंतर त्या ट्रान्सफॉर्मरचं रेटिंग किती होतं ते आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मटेरियल आपल्याला ते करायचं जे पाहिजे, आपल्याला जी मशिनरी पाहिजे आहे, जे इक्विपमेंट पाहिजे आहे ते सुद्धा आपल्याला त्याच्या ठिकाणी ओळखता आलं पाहिजे. म्हणजे ट्रान्सफॉर्मर तुम्हाला जो आपण ट्रान्सफॉर्मर घेणार आहोत तो कोणत्या प्रकारचा घेणार आहे ते आपल्याला माहित असायला पाहिजे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ओहम मीटरचा वापर करायचा आहे, ओहम मीटर किंवा मल्टीमीटरचा वापर करायचा आहे. मग ओहम मीटर जे आपण वापरणार ते ओहम मीटर कोणत्या प्रकारचं घ्यायचं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जर मल्टीमीटर वापरत असेल तर मल्टीमीटर वापरताना त्याची रेंज कशी सिलेक्ट करायची, त्याला मल्टीमीटर ओहम मीटरवर कसं सेट करायचं ते आपल्याला शिकायचं आहे याच्यामध्ये. किंवा आपण मल्टीमीटर जर वापरत असेल तर त्याचा कसा वापर करायचा, किंवा ओहम मीटरचा वापर करत असेल तर त्याच्या साईन कसा रेजिस्टन्स मोजायचं ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की ओहम मीटर रिडिंग दाखवतो किती, रिडिंग नंतर समजा किती दाखवलं आहे, कमी रिडिंग दाखवलं असेल तर कोणती वायंडिंग असायला पाहिजे, त्याच्यानंतर जास्त रिडिंग दाखवलं असेल तर कोणती वायंडिंग असायला पाहिजे हे आपल्याला त्यामध्ये शोधायचं आहे. ती सुद्धा ती स्किल तुमच्यामध्ये येणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण दुसरं जे मीटर वापरणार त्याच्यामध्ये आपण व्होल्ट मीटर आपण वापरणार. व्होल्ट मीटर जोडताना त्याची कनेक्शन्स कसे करायचे, व्होल्ट मीटर सिरीजमध्ये जोडायचं की पॅरलल मध्ये जोडायचं, कोणत्या प्रकारचं आपल्याला व्होल्ट मीटर वापरायचं आहे, एमआय टाईपचं व्होल्ट मीटर वापरायचं की मुव्हिंग कॉइल व्होल्ट मीटर वापरायचं आहे, आपल्याला ते सुद्धा या ठिकाणी ठरवायचं आहे. त्याची रेंज किती असायला पाहिजे, व्होल्ट मीटरची रेंज म्हणजे 0 पासून तर जास्तीत जास्त किती व्होल्ट असायला पाहिजे ते आपल्याला सुद्धा ठरवायचं आहे. त्याच्यानंतर त्याचे कनेक्शन्स कसे करायचे, व्होल्ट मीटर सिरीज मध्ये जोडतात की पॅरलल मध्ये जोडतात ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे की त्याचं स्विचिंग ऑपरेशन, म्हणजे स्विच ऑन केल्यानंतर व्होल्ट मीटर किती रिडिंग दाखवतो, मग त्याची स्केल कशी आहे त्याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्किल म्हणजे येणार आहे. रिडिंग घेता येणार आहे आपल्याला, रिडिंग कसं घ्यायचं व्होल्ट मीटरचं ते आपल्याला याच्यामध्ये पाहता येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की आपण पहिल्यांदा सर्वात पहिले व्होल्ट मीटरचा वापर करण्याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की ओहम मीटरच्या सहाय्याने आपल्याला रेजिस्टन्स मोजून आपल्याला एसटी आणि एलटी वायडिंग ओळखायची आहे. मग एसटी वायडिंगचा रेजिस्टन्स जास्त असेल तर तो का बरं जास्त आहे ते आपल्याला समजायला पाहिजे. एलटी वायडिंगचा रेजिस्टन्स कमी आहे तर तो का बरं कमी आहे ते आपल्याला समजायला पाहिजे. मग याच्यातली प्रायमरी साईडची वायडिंग कोणती असेल, ट्रान्सफॉर्मरमध्ये सेकंडरी साईडची वायडिंग कोणती असेल ते आपल्याला याच्यामध्ये ओळखायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती सप्लाय द्यायचं आहे. सप्लाय म्हणजे आपण एसी सप्लाय देऊन त्याच्यावरती नंतर आपण ते पोलॅरिटी टेस्ट करणार. आता पोलॅरिटी टेस्ट आपण जेव्हा करणार आहोत पोलॅरिटी टेस्ट करत असताना काय की मग ऍडिटिव्ह पोलॅरिटी म्हणजे काय होतं, म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार आहे, व्होल्ट मीटर रिडिंग कसं दाखवतो, त्याच्यामध्ये व्होल्टेज ऍड होते की व्होल्टेज मायनस होते हे आपल्याला, आउटपुट व्होल्टेज कसं, सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटीमध्ये आउटपुट कसं असतं ते आपल्याला, आउटपुट व्होल्टेज कसं असतं ते पाहायचं आहे. हे प्रॅक्टिकल करत असताना आपण कोणकोणती दक्षता घेणार ते सुद्धा आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. स्किलमध्ये आपण पाहायचं आहे की आपण जेव्हा ट्रान्सफॉर्मर आपण करणार ट्रान्सफॉर्मर आपण प्रॅक्टिकल करणार मग त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणते कोणते भाग असतात, त्याच्यामधले प्रायमरी वायडिंग आहे, त्याच्यानंतर सेकंडरी वायडिंग आहे, मग प्रायमरी वायडिंगचं किती व्होल्टेज आहे, आपण जो ट्रान्सफॉर्मर घेणार आहोत त्या ट्रान्सफॉर्मरचं प्रायमरी साईडचं व्होल्टेज किती आहे, सेकंडरी साईडचं व्होल्टेज किती आहे ते आपल्याला पाहायचं आहे. मग आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर वापरत आहोत की स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरत आहोत ते सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे. म्हणजे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय होते, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय होतं ते आपल्याला ते सुद्धा स्किल आपल्यामध्ये येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाची स्किल म्हणजे काय की मीटर्स कसे वापरायचे, व्होल्ट मीटर कसं वापरायचं, व्होल्ट मीटरचं रिडिंग कसं घ्यायचं ती सुद्धा स्किल याच्यामध्ये येणार आहे. तर हे प्रॅक्टिकल आपल्याला पाहताना अत्यंत महत्वाचं आहे. आता पाहूया प्रॅक्टिकलसाठी लागणारं रिक्वायर्ड मटेरियल कोणतं आणि रिक्वायर्ड टूल्स कोणते. मित्रांनो या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला पाहायचं आहे की जेव्हा आपण प्रॅक्टिकल करणार आहोत तेव्हा आपल्याला या ठिकाणी मटेरियल्स, इक्विपमेंट्स, त्याच्यानंतर मीटर्स लागणार आहे आपल्याला, त्याच्यानंतर कनेक्टिंग वायर लागणार आहे. तर ते कोणकोणते लागणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला त्याची निवड करायची आहे ते पाहू. तर सर्वात पहिले पाहू आपण ट्रान्सफॉर्मर. आपल्याला जो ट्रान्सफॉर्मर जो घ्यायचा आहे आपण सेल टाईप ट्रान्सफॉर्मर घेणार आहोत. तर याच्यामध्ये सेल टाईप ट्रान्सफॉर्मर घ्यायचं, तुम्हाला माहिती आहे की सेल टाईप, कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आहे. तर आपण याच्यामध्ये सेल टाईप ट्रान्सफॉर्मर घेणार आहोत. जो आपण ट्रान्सफॉर्मर घेणार आहोत त्याचं रेटिंग आहे 1 kVA आपण जे ट्रान्सफॉर्मरचे जे रेटिंग आहे ते 1 kVA आपण रेटिंग ट्रान्सफॉर्मर आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर त्याचं जे व्होल्टेज दिलेलं आहे म्हणजे प्रायमरी वायंडिंगचं व्होल्टेज, त्याच्यानंतर सेकंडरी वायंडिंगचं व्होल्टेज किती आहे ते या ठिकाणी दाखवलं आहे तुम्हाला. या ठिकाणी 230/115 व्होल्ट असं हे दाखवलेलं आहे. तर या ठिकाणचं आपण जे प्रायमरी साईडचं जे व्होल्टेज आहे ते आपण पाहू 230 व्होल्टचं असेल, त्याचं सेकंडरी आउटपुट व्होल्टेज 115 व्होल्ट आहे. तो ट्रान्सफॉर्मर लागणार आहे आपल्याला, एक नंबर आपल्याला ट्रान्सफॉर्मर लागणार आहे. त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला हे
MI टाईप व्होल्ट मीटर म्हणजे मुव्हिंग आयरन जे व्होल्ट टाईपचे जे व्होल्ट मीटर आहे ते आपल्याला लागणार आहे. या ठिकाणी आपल्याला 0 ते 300 व्होल्टचा आपण व्होल्ट मीटर घेणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे ते 3 नंबर व्होल्ट मीटर लागणार आहे. दोन त्याच्या एक सेकंड प्रायमरी वाइंडिंग मध्ये, दुसरं एक सेकंडरी वाइंडिंग, आणि या दोघांचं जे टोटल व्होल्टेज जे मोजण्यासाठी आपण एक व्होल्ट मीटर असे 3 व्होल्ट मीटर आपण या ठिकाणी वापरणार आहोत. त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला ओहम मीटर आपण वापरणार आहोत. तर ओहम मीटर ते आहे साधारणतः आपण जे ओहम मीटर ते 50 ओहम पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्तीचं ओहम मीटरचा आपण व्होल्ट मीटर आपण वापरू शकतो. किंवा तुम्ही या ठिकाणी मल्टीमीटर सुद्धा वापरू शकता. किंवा तुम्ही या ठिकाणी विस्टन ब्रिजचा सुद्धा आपण वापर करू शकतो. विस्टन ब्रिज सर्किट वापरून तुम्ही त्याचा रेजिस्टन्स सुद्धा आपण मोजू शकतो. म्हणजे ST वायडिंगचा रेजिस्टन्स मोजण्यासाठी सुद्धा आपण विस्टन ब्रिजचा जरी आपण वापर केला तरी तुम्हाला त्याच्या सहाय्याने आपल्याला रेजिस्टन्स मोजता येईल. पण या ठिकाणी आपण ओहम मीटर घेतला किंवा मल्टीमीटर घेणार आहोत, त्याचं 50 ओहम पर्यंत आपण रेस्ट ठेवणार आहोत. ते लागणार आहे आपल्याला 1 नंबर लागणार आहे. त्याच्यानंतर याचं आपल्याला ऑटो ट्रान्सफॉर्मर घ्यायचा आहे. आपण जेव्हा पोलॅरिटी टेस्ट करू, आपण पोलॅरिटी टेस्ट करत असताना आपल्याला व्होल्टेज आपण काय करणार आहोत की ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या मार्फत देणार आहोत. ऑटो ट्रान्सफॉर्मरचं जे आपल्याला तो लागणार आहे आपल्याला 0 ते 300 व्होल्टचा 1 नंबर लागणार आहे. या ठिकाणी आपण घेतलेला ट्रान्सफॉर्मर सुद्धा हा सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे. आणि या ठिकाणी आपण जे ऑटो ट्रान्सफॉर्मर आपण जो वापरणार आहोत तो सुद्धा सिंगल फेज आपण ट्रान्सफॉर्मर आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे कनेक्टिंग वायर्स. आपण जे प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहोत ते प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी आपल्याला कनेक्टिंग वायर लागणार आहे. या ठिकाणी आपण PVC 118 कॉपर वायरचा आपण वापर करणार आहोत. ते लागणार आहे आपल्याला ऍज पर रिक्वायर्ड, म्हणजे ज्या प्रॅक्टिससाठी जे लागेल साधारणतः 3 ते 4 मीटर आपल्याला ते वायर लागेल तो घ्यायचा आपल्याला. त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला एक डबल पोल स्विच लागणार आहे. आपण याला ICDP स्विच घेऊ, आयरन क्लाइंट डबल पोल स्विच घेऊ आपण. ते घेणार आपण 250 व्होल्टवर काम करणार आहे. आणि त्याची रेटिंग जी आहे ती 16 अँपिअरचं ती लागणार आहे आपल्याला 1 नंबर. या पद्धतीने आपल्याला जे साहित्य दिलेलं आहे हे साहित्य तुम्ही जे आहे त्या ठिकाणी मीटर्स आहे, त्याच्यानंतर त्यामध्ये वायर्स आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लागणारे इक्विपमेंट्स आहे, हे सर्व तुम्हाला निवड झालं केल्यानंतर आता आपल्याला पाहिजे आहे की यासाठी आपल्याला टूल्स कोणते लागतात, म्हणजे प्रॅक्टिकल करण्यासाठी परफॉर्म करण्यासाठी टूल्स कोणते लागतात ते आपण पाहूया. मित्रांनो, या प्रॅक्टिकल करता आपल्याला जे टूल्स लागणार आहे, म्हणजे जे अवजार जे लागणार आहे प्रॅक्टिकल परफॉर्म करण्याकरता ते या तक्त्यामध्ये दाखवले. तुम्हाला लागणार आहे कॉम्बिनेशन प्लायर, इन्सुलेटेड कॉम्बिनेशन प्लायर लागणार तुम्हाला 150 mm 1 नंबरचा तुम्हाला कॉम्बिनेशन प्लायर घ्यायचा आहे. त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला कटर घ्यायचा आहे, साईड कटिंग प्लायर किंवा कटर घेऊ आपण. 150 mm चा 1 नंबर तुम्हाला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे स्क्रू ड्रायव्हर, 150 mm चा 1 नंबर स्क्रू ड्रायव्हर हा घ्यायचा. हा इन्सुलेटर घ्यायचा आपल्याला, इन्सुलेटर स्क्रू ड्रायव्हर वापरायचा आपण. त्याच्यानंतर कनेक्टर सुद्धा घ्यायचा आपल्याला एक 100 mm एक मापाचं 1 नंबर आपल्याला कनेक्टर लागेल. त्याच्यानंतर आपल्याला नियॉन टेस्टर लागेल, 250 व्होल्ट वरती कार्य करणारा आपल्याला एक नियॉन टेस्टर घ्यायचा आहे, 1 नंबर लागेल ते आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे टेस्ट लॅम्प, 250 व्होल्ट 1 नंबर घ्यायचा आहे. आता या ठिकाणी मी जे टेस्ट लॅम्प जो दाखवला आहे, टेस्ट लॅम्प मध्ये नियॉन टेस्टरचा आपण जो सप्लाय देणार आहोत, आपण जो प्रॅक्टिकल करण्याकरता आपल्याला जो सप्लाय आहे देणार आहोत, आपण सिंगल फेजचा सप्लाय देणार आहोत, तो चेक करण्यासाठी आपण याचा वापर करणार, टेस्ट लॅम्पचा आपण वापर करणार आहोत. त्याच्यानंतर आपण जे सर्किट तयार करणार त्या सर्किट मधून करंट हा फ्लो होतोय की नाही होतोय ते पाहण्याकरिता आपण नियॉन टेस्टरचा आपण वापर करणार आहोत. हे जे सर्व साहित्य आणि टूल्स याचं आपण निवड केल्यानंतर आता आपण पाहूया याच्यानंतर जे पहिले प्रॅक्टिकल आहे, याच्यामध्ये 2 प्रॅक्टिकल आपल्याला परफॉर्म करायचे. 2 टेस्ट तुम्हाला सांगतोय. पहिली जी टेस्ट आहे ती ओम मीटरच्या सहाय्याने आपल्याला ट्रान्सफॉर्मरची ST आणि LT वाइंडिंग ओळखायची, ही पहिली टेस्ट आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर दुसरी टेस्ट करायची आपल्याला पोलॅरिटी. तर पहिले आपण पाहू की ST आणि LT वाइंडिंग कशी ओळखायची, ट्रान्सफॉर्मरचा वाइंडिंगचा रेजिस्टन्स मोजून आपण त्याच्यावर सहाय्याने ST वाइंडिंग, हाय टेन्शन वाइंडिंग आणि लो टेन्शन वाइंडिंग कोणती आहे, किंवा जास्त व्होल्टेजवाली वाइंडिंग कोणती आहे आणि कमी व्होल्टेजवाली वाइंडिंग कोणती आहे ते आपल्याला ओळखायचं. त्याकरिता आपण पाहूया पहिले. आता सर्वात पहिले आपण पाहू टेस्ट जी आहे करायची आपल्याला ती आयडेंटिफिकेशन ऑफ ST अँड LT वाइंडिंग. मित्रांनो, या प्रॅक्टिकल मध्ये सर्वात पहिले जे आपण टेस्ट कॅरीड आउट करतो, जी टेस्ट आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला ST वाइंडिंग, हाय टेन्शन वाइंडिंग आणि लो टेन्शन वाइंडिंग आपल्याला चेक करायची आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक ट्रान्सफॉर्मर देण्यात आलेला आहे. एक ट्रान्सफॉर्मर आपण घेतलेला आहे, तो सेल टाईप ट्रान्सफॉर्मर आहे. आणि या सेल टाईप ट्रान्सफॉर्मर मध्ये 230/115 व्होल्ट 1 केवीचा आपण हा ट्रान्सफॉर्मर घेतलेला आहे. आणि या ट्रान्सफॉर्मर मधले आपल्याला आता ओळखायचे की ST वाइंडिंग आहे कोणती आहे आणि LT वाइंडिंग कोणती आहे. तर या ट्रान्सफॉर्मर मध्ये 2 वाइंडिंग आहे. तुम्हाला माहिती आहे की ट्रान्सफॉर्मर मध्ये जनरली 2 वाइंडिंग असतात. त्यापैकी एक त्याच्यातली प्रायमरी वाइंडिंग म्हणतो आपण, दुसरी त्याची सेकंडरी वाइंडिंग म्हणतो. आणि या वाइंडिंगच्या व्होल्टेजवरून मग त्याचे प्रायमरी वाइंडिंगचं व्होल्टेज जर कमी असेल आणि सेकंडरी वाइंडिंगचं व्होल्टेज जर जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणतो, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतो. आणि जर प्रायमरी वाइंडिंगचं व्होल्टेज जास्त आहे आणि सेकंडरी साईडचं व्होल्टेज जर कमी आहे तर त्याला आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आपण असं म्हणतो.
तर या आकृतीमध्ये जो ट्रान्सफॉर्मर तुम्हाला दाखवलेला आहे, म्हणजे घेतलेला आहे आपण जो घेतलेला ट्रान्सफॉर्मर आहे तो 230/115 व्होल्टचा घेतलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये जे पहिले व्होल्टेज दाखवलं आहे 230 व्होल्ट, त्याचं प्रायमरी साईडचं व्होल्टेज जास्त दाखवलेलं आहे आणि सेकंडरी साईडचं व्होल्टेज कमी दाखवलं आहे. म्हणजे जनरली आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर घेतलेला आहे. आणि अशा ट्रान्सफॉर्मरचे आपल्याला आता याच्यातली एसटी वाइंडिंग कोणती आहे आणि एलटी वाइंडिंग कोणती आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. सध्या आपल्याला याच्यामध्ये माहित नाही. या 2 वाइंडिंग असल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला 4 टर्मिनल दिसणार आहे. या वाइंडिंगचे 2 टर्मिनल आणि या वाइंडिंगचे 2 टर्मिनल आपल्याला दिसणार आहे. समजून चला आपण या वाइंडिंगला आपण टर्मिनल देऊन देऊ की याच्यामध्ये जर समजा मी A1 आणि A2 हे एका वाइंडिंगचे टर्मिनल दाखवलेले आहे आणि दुसऱ्या वाइंडिंगचे स्मॉल A1 आणि स्मॉल A2 हे टर्मिनल दाखवले आहे. जनरली P1, P2 आणि S1, S2 असे टर्मिनल आपण दाखवतो, परंतु याच्यामध्ये A1 आणि A2 एका वाइंडिंगचे टर्मिनल दाखवले आणि दुसऱ्या वाइंडिंगचे स्मॉल A1 आणि स्मॉल A2 हे टर्मिनल दाखवलेले आहे. आता आपल्याला काय करायचं की याच्यातली एसटी वाइंडिंग कोणती आहे आणि एलटी वाइंडिंग कोणती आहे हे आपल्याला माहित नाही. जनरली असं लिहिलं असतं की हे 230 व्होल्ट आहे आणि हे 115 व्होल्ट असं लिहिलेलं असतं. अच्छा, समजून चला की हे आता असं लिहिलेलं नाही आहे आणि तुम्हाला ओळखायचं आहे की याच्यातली एसटी वाइंडिंग आणि एलटी वाइंडिंग कोणती आहे. याच्यातली एसटी वाइंडिंग आणि एलटी वाइंडिंग कोणती आहे ते आता आपल्याला पाहायचं आहे. आपण काय करणार याच्यामध्ये जे दिलेली एक वाइंडिंग दिलेली आहे, या एक वाइंडिंग मध्ये आपण काय करणार की ओहम मीटर जोडणार. आपण त्या ठिकाणी काय जोडणार, आपण ओहम मीटर जोडणार. ओहम मीटर जोडल्यानंतर याला काय करायचं, याचं रिडिंग पाहायचं. ओहम मीटरचं रिडिंग किती आहे ते ओहम मीटरचं रिडिंग नोट करायचं तुम्हाला. पहिल्यांदा आपण इकडचा रेजिस्टन्स मोजला, वाइंडिंगचा रेजिस्टन्स मोजलाय, तो किती आहे तो मोजून घ्यायचा. ऑब्झर्वेशन मध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला की या वाइंडिंगचा रेजिस्टन्स A1, A2 टर्मिनल मध्ये रेजिस्टन्स किती आला होता. ओहम मीटरने रिडिंग किती दाखवलं ते तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, हे जे ओहम मीटर आहे हे ओहम मीटर याचप्रमाणे या A1, A2 टर्मिनल मध्ये जोडायचं, म्हणजे दुसऱ्या वाइंडिंगच्या याच्यामध्ये तुम्हाला जोडायचं आहे. आणि याच्यामध्ये जोडल्यानंतर ओहम मीटरने किती रिडिंग दाखवलं त्याची नोंद करायची आहे तुम्हाला. म्हणजे 2 रेजिस्टन्स तुम्हाला मिळतील. या ठिकाणी एक रेजिस्टन्स मिळालाय, या ठिकाणी एक रेजिस्टन्स मिळालाय. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 2 जोड्या आपल्याकडे A1, A2 मध्ये रेजिस्टन्स आपण पाहू की किती होता आणि स्मॉल A1 आणि स्मॉल A2 मध्ये रेजिस्टन्स किती होता ते आपल्याला पाहिजे. याचं ऑब्झर्वेशन की ऑब्झर्वेशन काय ते आपण पाहूया. आता आपण जोडलं आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की ऑब्झर्वेशन आपल्याला घ्यायचं आहे. कारण काय केलं आपण A1, A2 मध्ये ओहम मीटर जोडलं होतं, त्याचप्रमाणे A1, A2 मध्ये सुद्धा आपण ओहम मीटर जोडलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला 2 रिडिंग मिळणार आहे. दोन्ही रिडिंग जे आहे ते रेजिस्टन्सचे राहणार आहे. मग आपल्याला काय केलं की या रेजिस्टन्स, या वाइंडिंगचा रेजिस्टन्स किती आहे तो मोजला तर एक ठिकाणी लिहायचा आहे. तुम्हाला ऑब्झर्वेशन मध्ये लिहायचं आहे की A1, A2 चा रेजिस्टन्स किती आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की A1, A2 चा रेजिस्टन्स किती होतं. आता या 2 रेजिस्टन्सची आपल्याला तुलना करायची आहे की त्यातली एसटी वाइंडिंग कशी ओळखायची. A1, A2 मध्ये एसटी वाइंडिंग आहे आपली, तर तो कशी काय ती वाइंडिंग, त्या वाइंडिंग एसटी वाइंडिंग का बरं आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. या ठिकाणचं व्होल्टेज का बरं जास्त आहे, एसटी वाइंडिंगचं व्होल्टेज का बरं जास्त असते ते आपल्याला ओळखायचं आहे. त्याच्यानंतर A1, A2 मध्ये रेजिस्टन्स कमी दाखवला, त्याचा रेजिस्टन्स कमी असल्यामुळे त्याचं व्होल्टेज का बरं कमी असतं ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. समजून चला की या ठिकाणी आपण पहिल्यांदा पाहू एसटी वाइंडिंगचा रेजिस्टन्स हा या A1, A2 दिलेला आहे, हा स्मॉल जो A1, A2 दिलेला आहे याच्यापेक्षा जास्त आहे. आता या वाइंडिंगचा रेजिस्टन्स जास्त येण्यामागचं कारण लक्षात ठेवा की याच्यामध्ये पाहिलं तर जर तुम्ही याचं पाहिलं तर या वाइंडिंगकडे जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर या वाइंडिंगचे जे टर्न्स असतात ते जास्त आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं की एसटी वाइंडिंग मध्ये टर्न जास्त आहे. टर्न जास्त आहे म्हणजे त्या वाइंडिंगची लांबी जास्त आहे. त्या वाइंडिंगची लांबी जास्त असल्यामुळे त्याचा रेजिस्टन्स हा साहजिकच जास्त राहणार. ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कारण रेजिस्टन्स हा लांबीच्या समप्रमाणात असतो हे आपल्याला माहिती आहे. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की रेजिस्टन्स वरून आपण वाइंडिंग जेव्हा ओळखतोय की रेजिस्टन्स वरून आपण जेव्हा वाइंडिंग ही ओळखणार आहोत, मग त्याचं लक्षात ठेवायचं की रेजिस्टन्सचे नियम आपल्याला माहित असायला पाहिजे. की रेजिस्टन्सचे नियम काय आहे की या वाइंडिंगचा जे लेंथ ही जास्त आहे, कारण काय टर्न जास्त आहे, टर्न जास्त आहे म्हणजे लेंथ जास्त आहे, लेंथ जास्त आहे म्हणजे त्याचा रेजिस्टन्स जास्त आहे. ही पहिली अट लक्षात ठेवायची आहे. दुसरी गोष्ट, ज्या वाइंडिंग मध्ये जेवढे जास्त टर्न्स असतात तेवढे जास्त व्होल्टेज असते. अच्छा, फॅराडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा जो नियम आहे, दुसरा नियम जर पाहिला असतं की ज्या वाइंडिंग मध्ये जास्त टर्न्स असतात त्यामुळे त्या जास्त टर्न्स असल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त चुंबकीय रेषा कापल्या जातात आणि त्याच्यामध्ये जास्त इंड्यूस ईएमएफ होतो. म्हणजे लक्षात ठेवायचं की एलटी वाइंडिंग मध्ये रेजिस्टन्स जास्त असतं, एलटी वाइंडिंग मध्ये टर्न जास्त असतात, त्याची लांबी जास्त असते. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या एसटी वाइंडिंगचा रेजिस्टन्स हा जास्त असतो, एसटी वाइंडिंगची लेंथ ही जास्त असते. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं तुम्हाला की एसटी वाइंडिंगचे टर्न्स
जे आपण वापरतो, जी वायर वापरतो, जी वायरिंगसाठी तयार वापरतो, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया सुद्धा कमी असतो. म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया कमी, त्यामुळे रेजिस्टन्स सुद्धा जास्त. मग तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, लेंथ जास्त आहे, रेजिस्टन्स जास्त. क्रॉस सेक्शनल एरिया कमी आहे, रेजिस्टन्स जास्त. म्हणजे एसटी वायरिंगचा रेजिस्टन्स हा जास्त आहे. आणि एसटी वायरिंगचा रेजिस्टन्स जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये टर्न जास्त आहे. आणि टर्न जास्त असल्यामुळे काय होतं की जास्तीत जास्त EMF हा इंड्यूस होतो. त्यामुळे याला एसटी वायरिंग म्हणजे हाय टेन्शन वायरिंग असं म्हटलेलं आहे. आणि या टेस्ट वायरिंगचा व्होल्टेज जो आहे तो जास्त असतो. आपण दाखवला जो आपला जो ट्रान्सफॉर्मर जो आहे 230/115 व्होल्टचा आहे. म्हणजेच या ठिकाणची जे 230 व्होल्टची जी वायरिंग आहे ही एसटी वायरिंग आहे. आणि या ठिकाणी काय लिहिलं जाईल, एसटी वायरिंग असल्यामुळे या ठिकाणी आपण लिहिणार 230 व्होल्ट. इथे लिहिलं आपण 230 व्होल्ट. 230 व्होल्टचा अर्थ का बरं याचं व्होल्टेज जास्त आहे, कारण याचे टर्न जास्त आहे. टर्न जास्त आहे म्हणजे याचा रेजिस्टन्स जास्त आहे. आणि रेजिस्टन्स जास्त असल्यामुळे काय झालं की ही एसटी वायरिंग. आता याच्यामध्ये दुसऱ्या वायरिंग मध्ये काय होणार, जी स्मॉल A1 A2 आपण जी वायरिंग घेतलेली आहे, स्मॉल A1 A2 वायरिंग मध्ये काय होणार की याच्यामध्ये जे रिडिंग आपण आलेलं आहे, म्हणजे ओहम मीटरचे जे रिडिंग आलेलं आहे ते निश्चितच एसटी वायरिंगच्या रेजिस्टन्स पेक्षा कमी असेल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला रेजिस्टन्स हा कमी मिळेल. का बरं रेजिस्टन्स कमी मिळणार, त्याचं कारण काय की याच्यामध्ये काय होतं, टर्न्स कमी असतात. का बरं टर्न्स कमी असतात, कारण काय या ठिकाणी व्होल्टेज आपल्याला माहिती आहे, व्होल्टेज कमी दाखवतो आपण. अलग याचे ते तार आपण जे टर्न जे घेतलेले आहे हे टर्न्स कमी असण्याचं कारण काय की या ठिकाणचा क्रॉस सेक्शनल एरिया हा जास्त आहे. क्रॉस सेक्शनल एरिया जास्त असल्यामुळे क्रॉस सेक्शनल एरिया जास्त असल्यामुळे एरियाच्या व्यस्त प्रमाणामध्ये काय असतं, रेजिस्टन्स असतं. त्यामुळे या ठिकाणचा रेजिस्टन्स हा कमी राहील. या ठिकाणचा क्रॉस सेक्शनल एरिया जास्त, त्यामुळे टर्न्स कमी असल्यामुळे याची लेंथ कमी, आणि लेंथ कमी असल्यामुळे याचा रेजिस्टन्स कमी, आणि रेजिस्टन्स कमी असल्यामुळे याचे जे टर्न्स आहे त्या टर्न्स याच्यामध्ये मिळणारं व्होल्टेज सुद्धा हे कमी राहील. म्हणजेच याचं व्होल्टेज कमी असल्यामुळे याला आपण म्हटलेलं आहे एंटी वायंडिंग. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की कॅपिटल A1 आणि A2 जे दाखवलं ती एसटी वायंडिंग आहे आपली. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे स्मॉल A1 आणि स्मॉल A2 जे दाखवलं ती आपली एलटी वायंडिंग, ही एसटी वायंडिंग आहे. A1 A2 एसटी वायंडिंग आणि स्मॉल A1 A2 ही एलटी वायंडिंग आहे आपल्याला. अशा पद्धतीने आपण काय केलं आहे की सध्या ओहम मीटरच्या साहाय्याने आपण काय केलेलं आहे की ट्रान्सफॉर्मर मध्ये एसटी वायंडिंग कोणती आहे, एलटी वायंडिंग कोणती आहे, म्हणजे जास्त साईड असलेली व्होल्टेजची वायंडिंग कोणती आणि कमी साईड असलेल्या व्होल्टेजची वायंडिंग कोणती आहे ते आपण पाहिलेलं आहे. या पद्धतीने आपण काय केलं की ट्रान्सफॉर्मर मधली एसटी आणि एलटी वायंडिंग आपण ओळखली आहे. त्याचे टर्मिनल्स आपण ओळखले आहे. जी एसटी वायंडिंग आहे आपण त्याला कॅपिटल A1 आणि A2 हे टर्मिनल्स नाव दिलं आहे. त्याच्यानंतर जी एलटी वायंडिंग जी आहे त्याला आपण स्मॉल A1 आणि स्मॉल A2 नाव दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं की ओहम मीटरच्या साहाय्याने ट्रान्सफॉर्मर मधली एसटी वायंडिंग आणि एलटी वायंडिंग ही कोणती आहे ते आपण त्याची ओळख करून घेतलेली आहे. आणि या प्रॅक्टिसमध्ये लक्षात ठेवा, करत असताना आपण जेव्हा ओहम मीटरचा वापर करतो तर या ओहम मीटरचा वापर करत असताना या सर्किटला सप्लाय तुम्हाला द्यायचा नाहीये, चुकूनही सप्लाय द्यायचा नाहीये. या ठिकाणी तुम्ही मल्टीमीटरचा सुद्धा आपण वापर करू शकतो. ओहम मीटर आपल्याकडे नाही, आपण मल्टीमीटरचा वापर करतो तर मल्टीमीटरची रेंज तुम्हाला रजिस्टरवरती सिलेक्ट करायची आणि त्याच्यानंतर मल्टीमीटरचा आपल्याला वापर करून त्याचा रजिस्टर मोजता येईल. इथं ट्रान्सफॉर्मर जो दिला होता आपल्याला, जो सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर दिला आहे 230/115 व्होल्ट 1 kV जो ट्रान्सफॉर्मर दिला होता त्याची आपण पहिले एसटी वायंडिंग कोणती आणि एलटी वायंडिंग कोणती आहे ती पाहिले. आता आपण पाहू याच्यातले पोलॅरिटी. आता ट्रान्सफॉर्मरची पोलॅरिटी म्हटल्यानंतर ती कशा पद्धतीने कनेक्ट करायची, ती कशी कनेक्ट केली जाते, त्याच्यामध्ये ऍडिटिव्ह पोलॅरिटी म्हणजे काय आणि सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं. आता या ठिकाणी आपण काय करणार की आपण या सर्किटला जेव्हा आपण पोलॅरिटी चेक करणार तेव्हा त्या सर्किटला आपण सप्लाय देणार, तेव्हा आपण आता पोलॅरिटी टेस्ट. मित्रांनो आपण आता पाहणार आहोत की पोलॅरिटी टेस्ट. पहिल्यांदा आपण पाहिलं होतं की ट्रान्सफॉर्मरची एसटी वायंडिंग आणि एलटी वायंडिंग कशी ओळखायची ते आपण पाहिलेलं आहे. याचा दुसरा भाग पाहणार आहोत आपण पोलॅरिटी टेस्ट. तर तुम्हाला पोलॅरिटी साठी आपण काय केलेलं आहे की आपण एक सिंगल फेज सेल टाईप ट्रान्सफॉर्मर घेतलेला आहे. ज्याचं प्रायमरी व्होल्टेज 230 व्होल्ट आणि सेकंडरी व्होल्टेज 115 व्होल्ट दाखवलेला आपण म्हणजे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर घेतलेला आहे. आणि त्याचं जे रिडिंग आहे ते 1 kVA दिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं की याच्यासाठी मी सर्किट डायग्राम तयार केलेली आहे. या सर्किट डायग्राम मध्ये जर पाहिलं असेल तर मी या सर्किटला म्हणजे ट्रान्सफॉर्मरला काय केलं की ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या मार्फत सप्लाय दिलेलं आहे. या ठिकाणी आपण सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर घेतलेला आहे. आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर जी रेटिंग आहे 0 to 300 व्होल्टचं जे ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे हा ट्रान्सफॉर्मर आपण घेतलेला आहे. आणि या ट्रान्सफॉर्मरला आपण काय केलेलं आहे ICDP स्विचचा वापर करून त्या ठिकाणी आपण सप्लाय देण्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपण या ICDP
मार्फत म्हणजे आयरन लाईट डबल पोल स्विचच्या मार्फत आपण या ऑटो ट्रान्सफॉर्मरला सप्लाय देणार. ऑटो ट्रान्सफॉर्मरला आपण काय केलं की या पद्धतीने या सर्किट डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी आपण हा सिंगल फेज 230/115 व्होल्ट 1 kV चा ट्रान्सफॉर्मर आपण या ठिकाणी जोडलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं होतं की याच्यातली एसटी वायंडिंग कोणती होती आपली, मग आपण पाहिलं की A1 आणि A2 हे एसटी वायंडिंग आहे. कॅपिटल A1 A2 हे एसटी वायंडिंग आहे आणि स्मॉल A1 A2 हे आपली एलटी वायंडिंग आहे. आपण काय केलं की या वायंडिंगच्या पॅरलल मध्ये एक व्होल्टमीटर जोडलेला आहे. याच्यामध्ये आपण याला नाव दिलं V1 नाव दिलेलं आहे आणि दुसऱ्या जो ट्रान्सफॉर्मर दुसरी जी वायंडिंग आहे ती सेकंडरी वायंडिंग आपण म्हणू. ज्या साईडला आपण सप्लाय देतो त्याला प्रायमरी वायंडिंग असं म्हणतात आणि ज्या साईडला आपण आउटपुट व्होल्टेज घेतो त्याला सेकंडरी वायंडिंग असं म्हणतो आपण. तर आपण काय केलं की याच्या सेकंडरी वायंडिंग मध्येच म्हणजेच एलटी साईडला आपण काय केलेलं आहे की परत एक व्होल्टमीटर जोडलेलं आहे आणि या व्होल्टमीटरला सुद्धा V2 असं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर याच्या ज्या दोन्ही वायंडिंगचा आपल्याला कॉमन व्होल्टेज मोजण्यासाठी टोटल व्होल्टेज मोजण्यासाठी आपण तिसरं आउटपुट व्होल्टेज मोजण्यासाठी आपण तिसरं एक व्होल्टमीटर जोडलं त्याला आपण V3 असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण एक व्होल्टमीटर हा आपण पॅरलल मध्ये जोडलेला, हा दुसरा व्होल्टमीटर आपण पॅरलल मध्ये जोडलेला आहे आणि तिसरा एक व्होल्टमीटर आपण पॅरलल मध्ये जोडलेला आहे. आता अशा प्रकारची जोडणी आपण केल्यामुळे काय होतं, जर आपल्याला आता माहिती आहे की A1 A2 असं लिहिलेलं आहे, A1 A2 असं लिहिलेलं आहे, या ठिकाणी स्मॉल A1 स्मॉल A2 लिहिलेलं आहे, असं लिहिलेलं आहे पण असं लिहिलेलंच नाहीये. समजून चला की या ठिकाणी असे टर्मिनल लिहिलेलेच नाही. A1 A2 कोणते आहे, स्मॉल A1 A2 कोणते आहे, म्हणजे या वायंडिंगचे टर्मिनल कोणते आहे ते आपल्याला माहित नाही. आता सरळ सरळ आपण बघतो इकडची वायंडिंगचे हे एसटीचे टर्मिनल आणि एलटीचे टर्मिनल. आता समजून चला की आपल्याला टर्मिनल ओळखायचे आहे, पोलॅरिटी आपली बरोबर आहे की नाही ती पोलॅरिटी आता आपल्याला पाहिजे. तर पोलॅरिटी म्हटल्यानंतर याच्यामध्ये दोन प्रकारची पोलॅरिटी आपल्याला आढळते. त्याच्यामध्ये एक ऍडिटिव्ह पोलॅरिटी आणि दुसरी सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी. तर आपल्याला पाहिजे की ऍडिटिव्ह पोलॅरिटी असल्यानंतर काय होतं, म्हणजे या व्होल्टमीटरचं रिडिंग काय असतं आणि सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी असल्यानंतर रिडिंग काय होतं हे आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये आपण पाहतो की काय होणार, हे रिडिंग कसं दाखवणार आहे ऍक्च्युली, याच्यामध्ये काय फरक पडणार आहे तर ते आपल्याला पाहायचं आहे याच्यामध्ये की काय होतं ऍक्च्युली. तर आपण काय केलं की हे जे सर्किट जे तयार केलेलं आहे या पद्धतीने तुम्ही सर्किट तयार करा आणि सर्किट तयार केल्यानंतर पहिले सर्किट जे तयार केलेलं आहे हे सर्किट तुम्ही तुमच्या इन्स्टॉलर करून चेक करून घ्या. कारण काय की आपण सर्किट जोडलेलं आहे ते बरोबर आहे की नाही ते पाहायचं आहे. सर्किट डायग्राम प्रमाणे आपले कनेक्शन आहे की नाही ते पाहायचे आपल्याला. कनेक्शन करताना सुद्धा लक्षात ठेवायचं की व्होल्ट मीटर जे शक्यतो आपल्याला व्होल्ट मीटर नेहमी पॅरलल मध्ये जोडायचं आहे. या ठिकाणी असलेलं व्होल्ट मीटर सुद्धा पॅरलल मध्ये जोडायचं आहे. त्याच्यानंतर व्होल्ट मीटरचं रेटिंग म्हणजे आपण जे व्होल्ट मीटर घेणार ते कोणत्या पद्धतीचं वापरलं पाहिजे, म्हणजे एसी असताना एसी सप्लाय देतो तेव्हा कोणत्या प्रकारचं व्होल्टेज वापरलं व्होल्ट मीटर वापरलं पाहिजे, डीसी असताना कोणत्या प्रकारचं व्होल्ट मीटर वापरलं पाहिजे ती सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. ती सुद्धा आपल्याला लक्षात यायला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की रेंज, मीटरचं रेंज. आता या साईडला आपण 230 व्होल्टचा सप्लाय देणार आहोत, म्हणजे 230 व्होल्टचा सप्लाय देणार आहोत. समजा त्याच्यापेक्षा कमी असलेलं व्होल्ट मीटर या ठिकाणी आपल्याला वापरता येणार नाही. जरी आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर वापरतो, ऑटो ट्रान्सफॉर्मर आपण जेव्हा पूर्ण व्होल्टेज देऊ, ऑटो ट्रान्सफॉर्मर आपण जेव्हा पूर्ण व्होल्टेज देणार तेव्हा इथचं मॅक्झिमम व्होल्टेज आपलं 230 व्होल्ट राहणार आहे. अच्छा, त्यामुळे ते आपली जी रेंज आहे ती बरोबर असायला पाहिजे. समजा रेंज जर चुकली तर मीटर जळण्याची शक्यता असते, ती गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा व्होल्टेज आपल्याला कितीपर्यंत मोजायचं आहे, 0 to 115 व्होल्ट पर्यंत मोजायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणचं आपलं जे मॅक्झिमम व्होल्टेज आहे ते 115 व्होल्ट पर्यंत राहणार आहे. ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची. त्यामुळे आपल्या या ठिकाणी 0 ते 150 व्होल्टचा आपण व्होल्ट मीटर वापरला तरी चालेल. या ठिकाणी काय होणार आहे, दोन प्रकार होणार आहे. हे जे तिसरा जो प्रकार आहे या ठिकाणचा, या ठिकाणी व्होल्ट मीटर आपण वापरलं जे V3 आपण या ठिकाणी वापरलं आहे याच्यामध्ये ऍड होणार आहे म्हणजे निश्चितच याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज मिळणार आहे की नाही. जर ऍड होत असेल तर याच्यामध्ये निश्चितच व्होल्टेज ऍड होणार आहे, म्हणजे 230 व्होल्ट आणि हे 115 म्हणजे व्होल्टेज जास्त होणार आहे. जर मायनस होत असेल तर ते 300 पेक्षा कमी भेटेल आणि ऍड होत असेल तर 300 पेक्षा जास्त भेटणार. म्हणून या ठिकाणचं वापरण्यात येणारं व्होल्ट मीटर हे 300 पेक्षा निश्चितच जास्त असायला पाहिजे. कारण ऍड जर झालं तर व्होल्टेज जास्त मिळेल आणि व्होल्टेज जर कमी जर झालं तर ते 300 व्होल्ट पर्यंत त्या 300 व्होल्ट पेक्षा कमी राहील. लक्षात. आता अशा प्रकारचे आपण सर्किट तयार केल्यानंतर काय करायचं आपल्याला, सर्वात पहिले की हे सर्किट सप्लाय देण्या अगोदर काय करायचं आपल्याला, या ठिकाणी तुम्ही जो सिंगल फेज 250 व्होल्टचा जो एसी सप्लाय देणार आहे तो पहिले सप्लाय आहे की नाही ते तुम्ही टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने चेक करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, ही स्विच ऑन करायची आहे. स्विच ऑन करण्या अगोदर हा जो ऑटो ट्रान्सफॉर्मर 0 रेटिंगवर ठेवायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जर जे व्होल्टेज मिळेल तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल ते पहिले 0 असेल. त्याच्यानंतर काय करायचं आहे की हळूहळू काय करायचं, स्विच ऑन केल्यानंतर ऑटो ट्रान्सफॉर्मरचं व्होल्टेज हळूहळू वाढवत जायचं आहे. या ठिकाणी तुम्ही 4-5 रिडिंग घेऊ शकता, कारण आपण स्टेप बाय स्टेप व्होल्टेज आपल्याला मिळेल. V1 वेगळं राहील, V2 वेगळं राहील, V3 वेगळं भेटेल. असं आपण या ठिकाणी ते 4-5 रिडिंग घेऊ शकतो. पहिले आपण समजा एका स्टेपवर 100 व्होल्टवर जर घेतलं असेल किंवा 150 व्होल्टवर जर घेतलं असेल, 200 व्होल्टवर घेतलं असेल तर या वेगवेगळ्या व्होल्टेजवर आपण सेट करून आपण त्याचं रिडिंग घेऊ शकतो. समजा आपण काय केलं, याला फुल व्होल्टेज दिलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं
की या ठिकाणी 230 वोल्ट सप्लाय दिलेला आहे. मग या ठिकाणी मिळणारं रिडिंग V1चं जे रिडिंग जे होतं ते तुम्हाला नोट करायचं आहे. ते रिडिंग ते नोट केल्यानंतर या ठिकाणी V1 रिडिंग मिळेल, म्हणजे तुम्हाला ST वायंडिंगचं व्होल्टेज मिळेल. त्यानंतर तुम्हाला जी LT वायंडिंग आहे त्या वायंडिंगचं व्होल्टेज मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणचं व्होल्टेज मिळणार आहे. तर आता जर समजा आपली जी पोलॅरिटी जर समजा बरोबर असेल, म्हणजे पोलॅरिटी त्याला आपण ऍडिटिव्ह पोलॅरिटी जर असेल, तर ऍडिटिव्ह पोलॅरिटी म्हणजे काय होणार की हा A1 आणि हा A2 बरोबर जोडल्या गेलेला आहे. त्याच्यानंतर A2 आणि हा A2 हा बरोबर आहे आपण समजतो. जर समजा उलट झालं तर रिडिंग मध्ये फरक पडणार, निश्चितच याच्यामध्ये निश्चितच फरक पडणार आहे. ऍडिटिव्ह पोलॅरिटी मध्ये लक्षात ठेवायचं की जर आपली पोलॅरिटी या पद्धतीची असेल, A1 A2 हा A1 आणि हा A2 जर आहे, हे जर रिडिंग हे जर पोलॅरिटी जर बरोबर जर असेल, तर या ठिकाणी दाखवणारं व्होल्टमीटर काय होतं की या दोघांची बेरीज करून दाखवते. म्हणजे या ठिकाणी मिळणार रिडिंग जर समजा पोलॅरिटी आपली ऍडिटिव्ह पोलॅरिटी जर असेल, ऍडिटिव्ह पोलॅरिटी मध्ये काय होणार आहे V1 प्लस V2 हे होणार आहे. आणि याचं जे रिडिंग आहे V1 प्लस V2 चं रिडिंग तुम्हाला या V3 मीटरद्वारे दिसणार आहे. तर अशा प्रकारच्या पोलॅरिटीला काय म्हणतात ऍडिटिव्ह पोलॅरिटी म्हणतात. आणि ऍडिटिव्ह पोलॅरिटी मध्ये व्होल्टेज नेहमीही ऍड होतं. जे आहे म्हणजे याचे जे इंड्यूस ईएमएफची जी डायरेक्शन जी आहे, जे निर्माण होणारे जे व्होल्टेज आहे याच्यामध्ये त्या दोघांची डायरेक्शन ही कशी आहे, सेम डायरेक्शन आहे. आणि सेम डायरेक्शन असल्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये व्होल्टेज तुम्हाला ऍड होत आहे. लक्षात. तर ही पहिली पोलॅरिटी. सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी मध्ये काय होईल, जर समजा तुमची पोलॅरिटी A1 A2 दिलेली आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी स्मॉल A2 आणि स्मॉल A1 आहे. लक्षात घ्या. पोलॅरिटी सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी मध्ये बदल होत आहे. सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी मध्ये काय होत आहे की या ठिकाणी बदल झाला. समजा सपोज ही A2 आहे आणि हा A1 आहे. पहिल्या याच्यामध्ये पाहिलं होतं आपण की हा A1 होता आणि दुसरा हा A2 होता. आता पोलॅरिटी चेंज झाली. पोलॅरिटी चेंज झाली असल्यामुळे काय होणार की समजा या ठिकाणी A2 आहे आणि या ठिकाणी A1 आहे. तर काय होईल की या ठिकाणी निर्माण होणारा जो इंड्यूस ईएमएफ आहे त्याची डायरेक्शन आणि या ठिकाणी निर्माण होणारा जो इंड्यूस ईएमएफ आहे त्याची डायरेक्शन ही उलटी असते. म्हणजे याची मध्ये काय होतं की समजा एकाची डायरेक्शन जर या पद्धतीने असेल आणि एकाची डायरेक्शन जर या पद्धतीने इंड्यूस होणाऱ्या ईएमएफची डायरेक्शन जर चेंज झाली असेल, तर त्या ठिकाणी ऍक्च्युअली काय होणार आहे की या व्होल्टमीटरमध्ये या व्होल्टमीटरचं रिडिंग आणि या व्होल्टमीटरचं रिडिंग मायनस होईल. या दोघांमध्ये काय होणार मायनस होणार आणि मायनस झालेलं रिडिंग हे या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. म्हणजेच पहिल्यांदा बघा पहिल्या कंडिशन मध्ये काय होतं V1 पेक्षा V3 हा जास्त राहणार होता कारण त्याच्यामध्ये ऍड होत होतं. दुसऱ्या कंडिशन मध्ये काय सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी मध्ये काय होत आहे की V1 हा जास्त राहणार आहे आणि V2 हा कमी राहणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी मध्ये जे आउटपुट व्होल्टेज या ठिकाणी दाखवलं आहे, जे V3 जे मीटर दाखवलं आहे ते V3 मीटर हे काय होणार आहे रिडिंग कमी दाखवणार आहे सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी मध्ये. आणि ऍडिटिव्ह पोलॅरिटी मध्ये काय होणार आहे, ऍडिटिव्ह पोलॅरिटी मध्ये काय होणार आहे की V3 रिडिंग हे जास्त दाखवणार आहे या V1 व्होल्टेज पेक्षा. तर अशा पद्धतीने आपण काय करतो की या व्होल्टमीटरच्या सहाय्याने रिडिंग घेऊन याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरची जी पोलॅरिटी जी आहे ती पोलॅरिटी आपण चेक करतो. सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी म्हणजे काय होतं, सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी मध्ये काय होतं की प्रायमरी साइड मध्ये म्हणजे ST वायंडिंग मध्ये निर्माण होणारं व्होल्टेज जे आहे त्याची डायरेक्शन आणि याच्यामध्ये LT वायंडिंग मध्ये जे पोलॅरिटी जे इंड्यूस होणारे जे EMF आहे त्याच्यामध्ये निर्माण होणारं व्होल्टेज याची डायरेक्शन ही एकमेकांच्या विरुद्ध असते. आणि एकमेकांच्या विरुद्ध असल्यामुळे त्या ठिकाणचं येणारं या दोघांचं व्होल्टेज म्हणजे या वायंडिंग मधलं व्होल्टेज आणि या वायंडिंग मधलं व्होल्टेज हे मायनस होतं. आणि अशा प्रकारच्या पोलॅरिटीला सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी असं म्हणतात. आणि ज्या पोलॅरिटीमध्ये म्हणजे ST वायंडिंगची पोलॅरिटी आणि LT वायंडिंगची पोलॅरिटी जर याच्यामधलं जर व्होल्टेज जर ऍड होत असेल तेव्हा समजून जायचं की या इंड्यूस होणाऱ्या EMF डायरेक्शन ही एक असते आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणचं व्होल्टेज जे आहे ते व्होल्टेज वाढतं. त्याचं टोटल व्होल्टेज जे आहे ते वाढतं, टोटल आउटपुट व्होल्टेज वाढतं. आणि या ठिकाणी जोडलेला हा जो V3 जो मीटर आहे हा रिडिंग जास्त दाखवतो म्हणजे या दोघांची ऍड दाखवतो. त्याला ऍडिटिव्ह पोलॅरिटी असं म्हणतात. अशा पद्धतीने आपण काय केलं की या पोलॅरिटीच्या साह्याने ट्रान्सफॉर्मरची पोलॅरिटी आपण परफेक्ट चेक केलेली आहे. म्हणजे A1 आणि हा जो त्याच्यातला म्हणजे LT वायंडिंग मधला जो A1 आहे तो बरोबर जोडला आहे की नाही, त्या किंवा ST वायंडिंग मधला जो A2 आहे तो कॅपिटल A2 आहे आणि याच्यामधला जो LT वायंडिंग जे आहे LT वायंडिंग मधला जो स्मॉल A2 आहे बरोबर जोडला गेला की नाही. आणि त्याच्यामुळे आपल्या जे निर्माण होणारा जो EMF झालेला इंड्यूस EMF जो आहे त्याची डायरेक्शन ते आपल्याला समजत आहे. त्याची ऍक्च्युअली म्हणजे व्होल्टेज ऍड होतं म्हणजे ऍडिटिव्ह पोलॅरिटी आणि व्होल्टेज मायनस होतं, त्याला सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी असं म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने आपण या प्रॅक्टिसमध्ये पाहिलं की त्याचं ऑब्झर्वेशन करणार, ते ऑब्झर्वेशन आपण लिहू याच्यामध्ये ऑब्झर्वेशन कसं राहणार ऑब्झर्वेशन. मित्रांनो आता आपण पाहतो की प्रॅक्टिकल आपण जेव्हा करतोय, प्रॅक्टिकल जेव्हा आपण परफॉर्म करतोय, प्रॅक्टिकल परफॉर्म करत असताना त्या ठिकाणी 3 मीटर तुम्हाला दाखवले होते. त्या मीटरमध्ये V1, V2 आणि V3 मीटर दाखवलेले आहे. तर याच्यामध्ये 2 कंडिशन तुम्हाला सांगितले होते. मी पहिली कंडिशन जी आहे त्याच्यामध्ये ऍडिटिव्ह पोलॅरिटी
जर समजा आपली पोलॅरिटी जर ऍटिट्यूड पोलॅरिटी जर असेल तर तुम्हाला काय करायचं, रिडिंग कसं मिळतं, तर आपण काय करायचं की ऑटो ट्रान्सफॉर्मर मार्फत या ट्रान्सफॉर्मरला आपण जो ट्रान्सफॉर्मर त्याची पोलॅरिटी घेत आहोत त्याला 1 ते 2-3 स्टेपमध्ये तुम्ही व्होल्टेज घ्या. त्याच्यामध्ये चेक करायचं तुम्हाला की व्होल्टमीटर V1 जी आहे म्हणजे त्याची जी प्रायमरी वायंडिंग होती, ट्रान्सफॉर्मरची जी प्रायमरी वायंडिंग होती, जी एसटी वायंडिंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही व्होल्टेज मोजा. त्याच्यानंतर त्याच्या सेकंडरी जी वायंडिंग आहे, जी एलटी वायंडिंग आहे, त्या एलटी वायंडिंगच्या क्रॉसमध्ये आपण जे व्होल्टमीटर जोडलेलं होतं, जो V2 नाव दिलं आहे त्याला, त्याचं रिडिंग घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी आउटपुट व्होल्टेज आपल्याला चेक करायचं. आउटपुट व्होल्टेजमध्ये पाहायचंय की ते तिसरं जे व्होल्टमीटर जे जोडलं होतं V3 जे आपण जोडलेलं आहे, तर त्याच्या ठिकाणी तुम्हाला पाहायचं आहे त्या ठिकाणी जर समजा V1 प्लस V2 जर होत असेल तर ती आपली टेस्ट कोणती आहे, पोलॅरिटी कोणती राहणार आहे, आपली पोलॅरिटी ऍटिट्यूड पोलॅरिटी राहणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर जर दुसरी सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटीमध्ये काय होणार, सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटीमध्ये जर असेल, सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी जर समजा जोडल्या गेली जर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑटो ट्रान्सफॉर्मर सप्लाय द्यायचा आहे. त्याच्यानंतर प्रायमरी वायंडिंग मध्ये जोडलेलं जे व्होल्टमीटर होतं V1 त्याचं व्होल्टेज मोजायचं आहे तुम्हाला. V1 रिडिंग किती होतं ते घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याची जी एलटी वायंडिंग जी होती ती एलटी वायंडिंग जी आहे त्याच्यामध्ये जे आपण व्होल्टमीटर जोडलं होतं V2 त्याचं सुद्धा तुम्हाला रिडिंग घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑब्झर्व करायचं की आउटपुट व्होल्टेज म्हणजे V3 जे मीटरद्वारे आपल्याला दाखवणार आहे ते आउटपुट व्होल्टेज तुम्हाला मोजायचं आहे. जर ते व्होल्टेज जर समजा V1 मायनस V2 जर असेल म्हणजे व्होल्टेज जे आहे ते सबट्रॅक्ट होत आहे तर तुम्हाला समजायचं की ती सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी आहे. अशा पद्धतीने आपण काय केलंय की ट्रान्सफॉर्मरची सिंगल फेज 230/115 व्होल्ट जो आपला जो ट्रान्सफॉर्मर होता त्या ट्रान्सफॉर्मरची आपण पोलॅरिटी टेस्ट करून बघितलेली आहे. तर याच्यामध्ये पोलॅरिटीमध्ये 2 टेस्ट जे आहे, एक ऍटिट्यूड पोलॅरिटी टेस्ट आणि दुसरी सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी टेस्ट अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे. या प्रॅक्टिकल मार्फत आपल्याला काय समजलं आपण की याच्यामध्ये सर्वात पहिले आपण पाहिलं होतं की पहिले एसटी वायंडिंग कशी ओळखायची. एसटी वायंडिंग ओळखण्यासाठी आपण काय ओहम मीटरचा वापर केला होता. त्याच्यानंतर एलटी वायंडिंगचा आपण वापर केला, रेजिस्टन्स मोजण्यासाठी आपण ओहम मीटरचा आपण वापर केला होता. तर एसटी वायंडिंग ओळखताना तुम्ही जेव्हा पाहिलं की रेजिस्टन्स हा जास्त आहे, एसटी वायंडिंग मध्ये काय होतो, ओहम मीटर रेजिस्टन्स जास्त दाखवतो. रेजिस्टन्स जास्त दाखवतो याचा अर्थ काय की त्याची जी तार जी वापरली, जी वायंडिंग तडे म्हणजे वायर वापरली आहे त्याच्यामध्ये टर्न जास्त आहे. टर्न जास्त आहे म्हणजे त्याची लांबी जास्त आहे आणि लांबी जास्त असल्यामुळे त्याचा रेजिस्टन्स जास्त आहे. हा रेजिस्टन्सचा नियम आहे, कारण रेजिस्टन्स हा लांबीच्या समप्रमाणामध्ये असतो. रेजिस्टन्स जास्त आहे त्यामुळे टर्न जास्त असल्यामुळे काय त्याचं व्होल्टेज जास्त आहे. कारण काय जेवढे जास्त टर्न्स असतील तेवढे जास्त इंड्यूस ईएमएफ होतो, व्होल्टेज जास्त निर्माण होतं. ती सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. एलटी वायंडिंग मध्ये काय की रेजिस्टन्स कमी आहे. रेजिस्टन्स कमी आहे म्हणजे त्याचे टर्न्स कमी आहे. टर्न्स कमी आहे म्हणजे त्याची लांबी कमी आहे. त्याचबरोबर त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया सुद्धा जास्त आहे. त्यामुळे काय होतं त्या ठिकाणी मिळणारा रेजिस्टन्स हा कमी रेजिस्टन्स मिळतो आणि कमी रेजिस्टन्स मिळाल्यामुळे त्या ठिकाणचे टर्न्स कमी असल्यामुळे त्या एलटी वायंडिंग मध्ये व्होल्टेज कमी असते. ही गोष्ट आपल्याला समजायची आहे. त्याच्यानंतर 2 वायंडिंग मध्ये 4 टर्मिनल असतात, A1 A2 जे टर्मिनल्स आहे ते एसटी वायंडिंगचे आहे, स्मॉल A1 स्मॉल A2 एलटी वायंडिंगचे आहे. हे आपण आता पोलॅरिटी टेस्ट जेव्हा घेतो तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 प्रकारची पोलॅरिटी मिळते. पहिल्यांदा ऍटिट्यूड पोलॅरिटी मध्ये काय होतं की दोन्ही वायंडिंगचे जे व्होल्टेज आहे ते त्या व्होल्टेजची ऍड होते, म्हणजे ते एका डायरेक्शन मध्ये त्याचा जो इंड्यूस ईएमएफ आहे त्याची डायरेक्शन सेम असल्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये व्होल्टेजची ऍड होते म्हणजे बेरीज होतं. आणि दुसऱ्या पोलॅरिटीमध्ये काय, सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटीमध्ये काय होतं की प्रायमरी वायंडिंग आणि सेकंडरी जी वायंडिंग आहे, एसटी वायंडिंग आणि एलटी वायंडिंग आहे, त्याच्यामध्ये जे ईएमएफ इंड्यूस होतं त्याची डायरेक्शन उलटी असते. म्हणजे पोलॅरिटी चेंज झाली, डायरेक्शन उलटी झाली. त्याची उलटी झाल्यामुळे काय होतं की या ठिकाणी काय होतं की प्रायमरी व्होल्टेज मायनस सेकंडरी व्होल्टेज होतं. त्यामुळे आपल्याला जे आउटपुट व्होल्टेज जे मिळतं आहे ते मायनस मिळतं म्हणजे सबट्रॅक्ट होतं, वजावती होते. तर त्यामुळे त्याला म्हणलेलं आहे सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी असं म्हणलेलं आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं की या ट्रान्सफॉर्मरचं हे प्रॅक्टिकल केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण वायंडिंगचे टर्मिनल्स ओळखले, एसटी वायंडिंग कोणती, एलटी वायंडिंग कशी असते ती आपण ओळखलेली आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऍडिटिव्ह आणि सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी घेतली. आता बघूया आपण प्रिकॉशन्स आपल्याला पाहायचं की प्रॅक्टिकल करत असताना कोणकोणते प्रिकॉशन्स घ्यायचे. मित्रांनो, हे प्रॅक्टिकल करत असताना आपण जेव्हा प्रॅक्टिकल परफॉर्म करतो तेव्हा आपल्याला काही दक्षता घेणे आवश्यक आहे. या प्रॅक्टिकलमध्ये मुख्य दक्षता घ्यायची म्हणजे काय की आपण ट्रान्सफॉर्मर वापरतोय. मग ट्रान्सफॉर्मर वापरत असताना तो कोणत्या प्रकारचा होता, त्याच्या प्रायमरी साईडचं व्होल्टेज किती आहे, सेकंडरी साईडचं व्होल्टेज किती आहे ते आपल्याला माहित असायला पाहिजे. ते आपल्याला माहित असायला पाहिजे. कारण काय होतं की आपण त्याला सप्लाय द्यायचा आहे. आपण जेव्हा सप्लाय देतो, जेव्हा आपल्याला पोलॅरिटी टेस्ट घ्यायची तेव्हा आपल्याला सप्लाय द्यायचं. तर मग आपला चुकून सप्लाय जो आहे तो काय व्हायला पाहिजे की एलटी वायंडिंगला जायला नको. एलटी वायंडिंगला जर गेला आणि आपण जर तुमचा सप्लाय जर दिलं तर काय होईल, ते वायंडिंग जळून जाईल. म्हणून आपण काय करतोय की त्या ठिकाणी ऑटो ट्रान्सफॉर्मरचा आपण वापर करतो. म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप त्याला व्होल्टेज सप्लाय देऊ आणि आपल्याला त्या वायंडिंगनुसार आपल्याला त्याचं काय होईल सप्लाय देता येईल, व्होल्टेजचा सप्लाय देता येईल.
ही गोष्ट एक लक्षात ठेवायची. सर्वात पहिली महत्वाची गोष्ट जर कोणती घ्यायची असेल तुम्हाला तर काय करायचं, आपण जे मीटर्स वापरणार आहोत, आपण जे मीटर वापरणार या ठिकाणी व्होल्ट मीटर आपण वापरणार आहोत, त्याच्यानंतर आपण ओहम मीटर आपण या ठिकाणी वापरणार आहोत. तर लक्षात ठेवा की व्होल्ट मीटर आपण जेव्हा वापरणार तर लक्षात ठेवायचं की आपल्याला कोणत्या प्रकारचे व्होल्ट मीटर घ्यायचे, आपण कोणत्या प्रकारचा सप्लाय वापरत आहोत ती गोष्ट पहिले महत्वाची आहे. आणि त्या जो सप्लाय आपण वापरत आहोत त्याच्यानुसार त्याला लागणारे जे मीटर्स आहेत ते मीटर्स तुम्हाला निवडायचे. ज्या ठिकाणी आपण हे प्रॅक्टिकल करताना एमआय टाईपचे आपण मीटर आपण वापरणार जनरली, म्हणजे मुव्हिंग आयरन टाईपचा आपण या ठिकाणी मीटर आपण वापरणार आहोत, कारण जे एसी सप्लायवरती चालणार आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट रेंज, म्हणजे मीटरची जी रेंज आहे, म्हणजे 0 पासून तर 300 व्होल्ट पर्यंत आपण या ठिकाणी पाहिलं की आपली जी मॅक्झिमम जे एलटी जे एसटी वायडिंग जी होती या एसटी वायडिंगचं व्होल्टेज 230 व्होल्ट आहे. मग 230 व्होल्ट पर्यंत व्होल्टेज मोजणारं व्होल्ट मीटर आपल्याला घ्यायचं आहे. म्हणून आपण काय केलं त्या ठिकाणी 0 ते 300 व्होल्टचं आपण या ठिकाणी व्होल्ट मीटर आपण वापरणार आहोत. एलटी वायडिंग मध्ये लक्षात ठेवा की त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की व्होल्टेज जे आहे ते आपल्याला 150च्या आतच मोजायचं आहे, 115 व्होल्ट आहे. पण त्या ठिकाणी सुद्धा घेणार आपण जे व्होल्ट मीटर आहे ते सुद्धा व्होल्ट मीटर आपल्याला बरोबर त्या रेंजचं आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या जे आउटपुट आपण जे व्होल्टेज मोजणार आहोत त्या आउटपुट व्होल्टेज मध्ये सुद्धा लक्षात ठेवा की कोणत्या प्रकारचं व्होल्ट मीटर आपल्याला वापरायचं आहे. म्हणजे ऍड होत असेल तर व्होल्टेज ऍड होणार, म्हणजे निश्चित असते 300 पेक्षा जास्त भेटेल. मग त्या ठिकाणी 300 पेक्षा जास्तचं व्होल्ट मीटर असणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 500 व्होल्ट मीटर वापरायचं आपल्याला. त्याच्यानंतर आपण जेव्हा रिडिंग घेतो तर रिडिंग घेत असताना लक्षात ठेवा जी स्केल आहे ती स्केल आपल्याला बरोबर वाचता यायला पाहिजे. कारण काय आपण बरेचदा काय होतं की रिडिंग घेताना आपलं प्रॉपर रिडिंग येत नाही. मग त्याची जी स्केल दिली आहे ती स्केल तुम्ही पहिले समजून घ्या. म्हणजे त्याच्यामध्ये 0 पासून जी सुरुवात होणार आहे तर 300 पर्यंत जी सुरुवात होणार त्याच्यामध्ये ज्या रेषा दिलेल्या आहे प्रत्येक रेषा किती व्होल्टची आहे ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानुसार तुमचं प्रॉपर रिडिंग तुम्हाला घ्यायचं आहे. ही पहिली सर्वात महत्वाची तुमची प्रिकॉशन राहणार आहे. कारण आपण व्होल्ट मीटरची रेंज जर चुकली तर व्होल्ट मीटर जळू शकतं, म्हणून ती सुद्धा तुम्हाला गोष्ट एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं जे आपण व्होल्ट मीटर वापरणार आपण ते व्होल्ट मीटर हे तुम्हाला नेहमी पॅरलल मध्ये जोडायची. ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला की आपण व्होल्ट मीटर नेहमी पॅरलल मध्ये आपल्याला जोडायची. आपल्या व्होल्ट मीटर सिरीज मध्ये हे आपल्याला जोडायची नाही. ही गोष्ट तुम्हाला महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आपण जे सर्व जे काही कनेक्शन्स जे आपण केलेले आहे या ठिकाणी वायरचे कनेक्शन्स आहे, मीटरचे कनेक्शन्स आहे, ट्रान्सफॉर्मरचे टर्मिनलचे कनेक्शन्स आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मर आपण जोडतोय किंवा स्विचेस जोडतोय त्या सर्व ठिकाणचे कनेक्शनची बरोबर असायला पाहिजे, म्हणजे टाईट असायला पाहिजे. आणि इन्सुलेशन काढताना सुद्धा लक्षात ठेवायचं तुम्हाला वाजवीपेक्षा जास्त इन्सुलेशन काढायचं नाहीये. इन्सुलेशन जास्त वाजवीपेक्षा जास्त काढलं तर काय होईल कदाचित तुमचा हात वगैरे लागला तुम्हाला त्या ठिकाणी शॉक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवायची की इन्सुलेशन सुद्धा तुम्हाला वाजवी काढायचं, कनेक्शन सुद्धा तुमचे बरोबर टाईट असायला पाहिजे. ही गोष्ट तुम्हाला महत्वाची घ्यायची. त्याच्यानंतर आपण जे ट्रान्सफॉर्मर जो आहे आपला जो ट्रान्सफॉर्मर आपण त्या ट्रान्सफॉर्मरला आपण सप्लाय देणार आहोत तर ते ट्रान्सफॉर्मर पहिले त्याचे माहिती घेऊन घ्या तुम्ही. म्हणजे त्याची कोणती माहिती घ्यायची की त्याची जे एसटी वायडिंगची कोणती आहे, त्याच्यानंतर एलटी वायडिंग कोणती आहे ते आपल्याला पाहायचं आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते कनेक्ट करायचं आहे. जर समजा आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरतो, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरतो म्हणजे काय करतो की आपलं प्रायमरी साईडचं जे व्होल्टेज आहे नक्की जास्त राहणार आहे आणि सेकंडरी साईडचं व्होल्टेज हे कमी राहणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला सप्लाय द्यायचा आहे. समजा तुम्ही जर तुमची पोलॅरिटी जर म्हणजे वायडिंग जर चुकून गेली, म्हणजे एलटी वायडिंगला जर तुम्ही समजा 230 डायरेक्ट जर सप्लाय दिला तर ती वायडिंग होऊन जाईल. म्हणून ती सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची की एसटी आणि एलटी वायडिंग तुम्हाला ओळखता आली पाहिजे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आपण जे ओहम मीटर या ठिकाणी वापरणार आपण प्रॅक्टिकल करण्यासाठी जे एसटी वायडिंग आणि एलटी वायडिंग कोणती आहे ते ओळखण्यासाठी जे ओहम मीटर आपण वापरणार आहोत तर त्या ओहम मीटरला तुम्हाला सप्लाय द्यायचा नाही. कधी ओहम मीटरला सप्लाय दिला जात नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. जर तुम्ही समजा मल्टीमीटर जर वापरत असेल तर मल्टीमीटरची रेंज जी आहे ती बरोबर ती रेंज तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. रेजिस्टन्सच्या रेंजवरती तुम्हाला ओहम मीटर सिलेक्ट करायचं आणि मल्टीमीटर सिलेक्ट करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं रिडिंग घ्यायचं आहे. रिडिंग घेत असताना सर्व जे काही जेवढे काही मीटर आहे ते मीटरचे रिडिंग तुम्हाला काळजीपूर्वक घ्यायचे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट सप्लाय द्यायच्या अगोदर म्हणजे जे तुम्ही सर्किट तयार केलेलं आहे ते सर्किट तयार केल्यानंतर ते सर्किट तुम्ही पहिले तुमच्या इन्स्ट्रक्टरकडून चेक करा किंवा तुम्ही स्वतः सुद्धा ते आपण जे सर्किट तयार केलं ते सर्किट चेक करायचं आहे. कनेक्शन कुठले लूज राहणार नाही. त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला सिंगल फेज 230 व्होल्टचा आपल्याला सप्लाय द्यायचा आहे. तर सप्लाय देताना सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचं की सप्लाय त्या ठिकाणी आहे किंवा नाही आहे. तर त्या ठिकाणी सप्लाय आहे किंवा नाही आहे हे पाहण्याकरता तुम्ही टेस्ट लॅम्पचा वापर करू शकता. टेस्ट लॅम्पच्या सहाय्याने तुम्ही सुद्धा चेक करू शकता की सप्लाय आलेला आहे की नाही आलाय. त्यासाठी जर समजा टेस्ट लॅम्प नाही आपल्याकडे निऑन टेस्टर तर निऑन टेस्टरच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही काय चेक करू शकता की त्या सर्किट मधून करंट वाहतो आहे की नाही वाहतो आहे. जर समजा करंट वाहत नसेल तर मीटर रिडिंग दाखवत नाहीये तर मीटर रिडिंग दाखवत नाही तर ताबडतोब त्याच्यावरती लगेच त्याला हात लावायचा नाहीये. कारण तुम्हाला पहिले चेक करायचं आहे. कारण काय एखादी मीटरचं कनेक्शन वगैरे लूज असेल तर आपण हात लावायला गेलो तर त्या ठिकाणी तुम्हाला शॉक लागण्याची शक्यता असते. ही सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. सर्व प्रॅक्टिकल परफॉर्म करत असताना
सर्व जे काही साहित्य आपल्याला जे वापरले, जे टूल्स आपण वापरतोय, जे इक्विपमेंट आपण वापरणार, जे मीटर्स आपण वापरणार आहोत, त्याच्या या सर्वांची तुम्हाला योग्य प्रकारे काळजी घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रॅक्टिकल जे आहे, आपण या प्रॅक्टिकलचं नाव तुम्हाला सांगितलं होतं पहिले, की ट्रान्सफॉर्मरची ST आणि LT वायंडिंग ओळखणे आणि त्याच्यानंतर त्याची पोलॅरिटी टेस्ट घेणे, असं हे आपलं प्रॅक्टिकल आहे. हे प्रॅक्टिकल तुम्हाला मी आज जे सांगितलेलं आहे, हे प्रॅक्टिकल निश्चितच तुमचं उपयोगी असं प्रॅक्टिकल आहे. ट्रान्सफॉर्मरमध्ये पहिलं जे प्रॅक्टिकल आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. असे ट्रान्सफॉर्मरचे आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रॅक्टिकल आपण याच्यानंतर घेणार आहोत. हे पहिलं प्रॅक्टिकल आहे. ट्रान्सफॉर्मर वेगळ्या सब्जेक्टमध्ये होतं. आपण आतापर्यंत आपण एक वायरिंगचं आपण प्रॅक्टिकल पाहत होतो. आता ट्रान्सफॉर्मरचे आपण जे प्रॅक्टिकल पाहतो, हे प्रॅक्टिकल तुम्हाला नक्कीच समजलं असेल असं मी समजतो. आणि तुम्ही हे प्रॅक्टिकल तुम्ही स्वतः करून बघा. याचा परफॉर्मन्स जो आहे तो तुम्ही खरा परफॉर्म केल्यामुळे काय होतं की त्याचं रिडिंग कसं घ्यायचं, त्या प्रॅक्टिकलचं रिडिंग कसे आलेलं आहे, वोल्ट मीटर कसं रिडिंग दाखवतं, मग ऍडिटिव्ह पोलॅरिटीमध्ये काय होतं, सबरेटिव्ह पोलॅरिटीमध्ये काय होतं ते तुम्हाला समजणार आहे. अशा पद्धतीने प्रॅक्टिकल जे तुम्हाला मी डेमॉन्स्ट्रेट केलं आहे, समजून सांगितलेलं आहे, प्रॅक्टिकल तुम्हाला नक्कीच समजलं आहे असं समजतो. आणि प्रॅक्टिकल तुम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.